नमस्ते सर्वांना. आज आपण ॲटलास जो असतो ना, ग्लोबल मॅप जो असतो ना, जागतिक लेव्हलचा, याबद्दल अभ्यास कसा करायचा याबद्दल स्टडी करणार आहोत. तर तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. कसं असतं माहिती आहे का, अनेक मुलांचे प्रश्न विचारतात, की या पद्धतीने अभ्यास करायचा असला किंवा ग्लोबल लेव्हलचा अभ्यास करायचा असला, तर कशा पद्धतीने अभ्यास करायचा? याचा एक बेसिक स्ट्रक्चर सांगतो तुम्हाला मी. ज्यावेळेस आपण ऑक्सफोर्डचा ॲटलास घेतो ना, एवढा मोठा भरपूर मोठा ॲटलास असतो. त्याच्यामध्ये आपल्याला काय रीड करायचं, काय नाही रीड करायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. नंबर 2 आता फॉर एक्झाम्पल काय असतं माहिती आहे का, आपण डेली न्यूजपेपर वाचत असतो, डेली करंट अफेअर वाचत असतो. किंवा एखादा सब्जेक्ट हिस्ट्री म्हणा, जिओग्राफी म्हणा, पॉलिटी म्हणा, जी-एसच्या रिलेटेड जे पण सब्जेक्ट वाचतो ना, त्याचं कुठे ना कुठे लिंकिंग जे असतं ना, ग्लोबल लेव्हलला सुद्धा असते. सो आपल्याला एखाद्या ग्लोबल लेव्हलचा अभ्यास करण्याच्या अगोदर सगळ्यात बेस्ट लेव्हल म्हणजे काय असतं? ॲटलास असतं. हा ॲटलास आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. आता तुम्हाला एक सांगतो, न्यूजपेपरमध्ये मेक्सिकोच्या बाबतीत जर एखादं आर्टिकल आलं, तर आपल्याला मेक्सिकोच्या बाबतीत इंडियाचं रिलेशन जर डिफाईन करायचं असलं ना, तर आपल्याला मेक्सिकोचं लोकेशनच माहीत नसेल, तर आपल्याला इंडियाचं लोकेशन प्रॉपर समजणार नाही. आणि नंबर 2 जर आपल्याला यूकेच्या बाबतीत देशाचं काय स्थान आहे, हे जर आपल्याला जर एखादा बाय चान्स क्वेशन आला, तर आपल्याला युनायटेड किंगडमचं जे लोकेशन्स आहेत, ते कुठं लोकेट आहे, ते आपल्याला माहीत नसेल, आपल्या इंडियाचं लोकेशन कळणार नाही. त्यामुळे काय असतं माहिती आहे का, बेसिक लेव्हलला काय अप्रोच असला पाहिजे ॲटलास समजून घेताना. मी तुम्हाला आज सांगणार होतो डिटेलमध्ये. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावं आणि तिथून पुढं कुठलीही गोष्ट रीड करताना, कुठली गोष्ट वाचताना त्याच्यात एकदम म्हणजे काय म्हणतात बिटवीन द लाईन समजून घ्यायचं. बिटवीन द लाईन म्हणजे त्याचा भावार्थ काय आहे ना, माझं सांगण्याचा जो काय आहे ना, तो भावार्थ तुम्ही समजून घ्या. बिटवीन द लाईन समजून घ्या. सो कशा पद्धतीने रीड करायचा तुम्हाला सिंपल वेनी सांगतो मी. हे बघा, हा ग्लोबल मॅप आहे. ग्लोब जो असतो ना, तो गोल स्ट्रक्चरचा असतो. त्या पद्धतीने हा एक ग्लोबल मॅप आहे. या ग्लोबल मॅपमध्ये आहे ना, आपल्याला एक इंडियन स्टँडर्ड टाईम असतो. तुम्हाला मी जिओग्राफीच्या लेक्चरमध्ये पण सांगितलेलं आहे. इंडियन स्टँडर्ड टाईम आहे, म्हणजे पूर्ण ग्लोब आहे ना, स्टँडर्ड टाईमनुसार डिफाईन केलेला असतो. तर जसं फॉर एक्झाम्पल आहे ना, आपल्याला अमेरिकेला जायचं आहे, तर आपले जे फ्लाइट्स असतात ना, इंटरनॅशनल फ्लाइट्स, ते इंटरनॅशनल स्टँडर्ड झोनमधलं असतं. स्टँडर्ड टाईमनुसार आहे ना, ते कन्सिडर केलं जातं. इथं ग्रीनविच मेरीडॉन आहे, इथनं गेलेली आहे. ग्रीनविच मेरीडॉन त्याला प्राईम मेरीडॉन म्हणलं पाहिजे. या इथनं 0 डिग्री अँगलला ही लोकेट केलेली आहे. कुठल्या अँगलला? 0 डिग्री अँगलला. मग काय करायचं, जेव्हा आपण एक्सपोर्टचा ॲटलास वाचतो ना, या लाईनला कंप्लीटली ड्रॉ करून घ्यायचं. काय करायचं? कंप्लीटली रेड पेननी किंवा स्केच मार्करनी इथनं कंप्लीटली ड्रॉ करून घ्यायचं आणि इथनं ग्लोबल लेव्हलचं हे बघा, ग्लोब जो असतो ना, आपण म्हणतो ना पृथ्वी 360 अँगलनी रोटेट होते. कळालं का? 360 अँगल म्हणजे काय? इथून ते इथपर्यंत जायचं हे अंतर जे किती आहे 180 आणि इथून इथपर्यंत जायचं अंतर हे 180. तुम्ही इकडून जरी गेलात, तरी इथं पोहोचतात आणि इकडून जरी गेलात, तरी इथं पोहोचतात. म्हणजे आपण कुठं ना गेलं ना, तर एक म्हणजे पृथ्वी गोल आहे एवढं लक्षात ठेवा आणि इथून इतकं अंतर 180, इथून इतकं अंतर 180 आणि तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगतो, इंडियन स्टँडर्ड टाईमनुसार आहे ना, कोणी म्हटलं जातं ना, ग्रीनिचपासून भारताचं अंतर किती आहे? 6 तास 30 मिनिटाच्या अंतरावर आहे. 6 हॉवर 30 मिनिट म्हणजे त्याला कॅल्क्युलेशन कसं केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे, जे आपण जिओग्राफीमध्ये शिकतो. नंबर 2 म्हणजे पूर्ण ग्लोब आहे ना, याच्यातनं समजायचं कारण काय एक प्रायमरी डॉन आणि स्टँडर्ड टाईम याच्यानुसार डिफाईन केलं जातं. या 2 गोष्टी समजल्या. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट तुम्ही प्रिपरेशन करताना काय करायचं माहिती आहे का? इक्वेटर कुठनं-कुठनं जातं, याला पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कुठनं-कुठनं जातं, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न कुठनं-कुठनं जातं. म्हणजे त्याला मराठीमध्ये कर्कवृत्त, विषुववृत्त म्हटलं जातं. समजलं? इक्वेटर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न कोणत्या देशातनं जातं आणि नंबर 2 इक्वेटर आता फॉर एक्झाम्पल आहे ना, हे इक्वेटर कुठनं कुठे इक्वेटरमधनं गेलेलं आहे, कोलंबियामधनं गेलं, गियानामधनं गेलेलं आहे, ब्राझीलमधनं गेलेलं आहे. इथं डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, नायजेरिया वगैरे याच्यातनं गेलेलं आहे. इकडे इंडोनेशियामधनं गेलेलं आहे. यांना क्लिअरली आपल्याला समजलं पाहिजे. कारण की एखाद्या एक्झाममध्ये जर क्वेशन आला ना, इक्वेटर कोणकोणत्या देशामधनं जातं, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कुठनं-कुठनं जातं, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न कुठनं-कुठनं जातं. हे जे हे ज्यावेळेस आपण प्रॉपरली रीड करतो ना, समजून घेतो ना, त्यावेळेस आपल्याला तिथं मार्क्स भेटण्याचे चान्सेस भरपूर काय असतात. नंबर 3 आता तुम्हाला सांगतो नॉर्थ अमेरिकेचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता ना, त्यावेळेस आपल्याला समजलं आता करंटला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, अमेरिकेच्या आणि ग्रीनलँडच्या रिलेटेड इश्यूज चाललेले आहेत. मग तुम्हाला सांगतो हा जो झोन आहे ना हा कंप्लीटली अनस्टेबल आहे. त्यामुळे इथं आता येणाऱ्या एक्झाममध्ये क्वेशन पडण्याचे चान्सेस भरपूर आहे. हा माझा शब्द आहे लिहून घ्या तुम्ही. एक कान उघडे ठेवून ऐका, की आता फॉर एक्झाम्पल ग्रीनलँडवर आहे ना पूर्णपणे कब्जा मिळवायचा प्रयत्न यूएसएचा आहे. कारण की ग्रीनलँड जे आहे ना डेन्मार्कची टेरिटरी आहे. त्यामुळे नाटोमध्ये, यूएसएमध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण झालाय. मग त्यामुळे इथं समजून घेताना काय डेव्हिस स्टेट कुठं आली, डेन्मार्क नावाची स्टेट कुठं आहे, इथं हडसन बे कुठं आलं, इथं हडसन बे आलं. त्यांचे जे लोकेशन्स असतात बे झालं, गल्फ झालं, त्याच्यानंतर स्ट्रेट झालं. हे जे लोकेशन्स असतात ते समजून घ्यायचं आणि कोणत्या देशाला त्याची बॉर्डर लागते हे सुद्धा समजून घेणं फार महत्वाचं आहे. आता फॉर एक्झाम्पल इथं हडसन बे झालं, इथं डेव्हिस स्टेट, डेन्मार्क स्टेट, इथं नाही का नॉर्थ अटलांटिक सीला कोणकोणत्या देशांची बॉर्डर लागते ते पण समजून घेणं महत्वाचं आहे. इथं काही रिव्हर आहे साधा, नदी जी असते ना, इथं इथं लेक्स आहे, इथं ग्रेट लेक्स आहे, कॅनडाचे ग्रेट लेक्स आहे. कळालं? त्याच्यानंतर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि कॅनडा याच्यामध्ये सुद्धा काही लेक्स आहेत. ते सुपिरियर झालं, मिशिगन झालं, ह्युरन झालं, इरी झालं, ओटाराव झालं.
ह्या ज्या लेक्स असतात ना, यांचे सुद्धा लोकेशन तुम्हाला समजले पाहिजे. प्रॉपर बघायचं कोणत्या देशाची त्याला बॉर्डर लागते. तिथं कोणती नदी एंटर होते रिव्हर आणि ती नदी तिथनं निघाल्यानंतर कोणत्या समुद्राला मिळते. म्हणजे फॉर एक्झाम्पल नॉर्थ अटलांटिक सीला मिळते का मेक्सिकोच्या ज्याला म्हणतो, तर तिथं मिळते किंवा नॉर्थ पॅसिफिक ओशियनला मिळते. हे सुद्धा समजून घेणं फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर प्लेट्यू समजून घेणं फार महत्वाचं आहे. माउंटन रेंजेस समजून घेणं फार महत्वाचं आहे. माउंटन रेंजेस समजून घेताना ती वेस्ट साइडला आहे, ईस्ट साइडला का नाही आहे? व्हॉल्कॅनिक माउंटन रेंजेस काय आहे? ती आपलं फोल्ड माउंटन रेंजेस का नाही? हे कन्सेप्ट जे आहे ना, आपण जिओग्राफीमध्ये शिकू शकतो. म्हणजे एक एक्झाम्पल सांगायचं काय, इथनं इक्वेटर कुठल्या कोणत्या देशातनं जातं, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कुठनं कुठनं जातं आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न कुठनं कुठनं जातं. हे समजलं पाहिजे. त्याच्यानंतर गल्फ काय आहे ते समजलं पाहिजे. स्ट्रेट समजलं पाहिजे. कोणत्या समुद्राला कोणत्या देशाची बॉर्डर लागते हे सुद्धा समजलं पाहिजे. सो अशा पद्धतीनं प्रिपरेशन केलं पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नॉर्थ अमेरिकेमध्ये इथं सुद्धा छोटे-छोटे देश आहे. तर मेक्सिकोच्या खाली नाही का बेलीझ झालं, ग्वाटेमाला झालं, होंडुरास झालं, एल साल्वाडोर झालं, निकारागुआ झालं, कोस्टारिका झालं, पनामा झालं. म्हणजे छोटे देश इथं दिसणार नाही तुम्हाला. हे बघा, मी तुम्हाला सांगतो म्हणजे ह्या देशांचे सुद्धा लोकेशन माहीत असले पाहिजे. कारण की काय असतं माहिती आहे का, आतापर्यंत तिथं क्वेशन नाही पडलेला, पण फ्युचरमध्ये पडला तर करणार काय? ते मार्क्स आपल्या हातातनं जायला नको ना. थोडा तिथं वेळ जाईल, पण तिथं मेहनत घेतली पाहिजे. एकदा मेहनत घेतली ना, ते पर्मनंट होत असते. जसं फॉर एक्झाम्पल आता इथलं जे सांगितलं तुम्हाला मी. त्याच्यानंतर कॅरिबियन सी कुठं आला, पनामा नावाची कॅनल कुठं आली. पनामा नावाच्या कॅनलला कोलंबिया नावाचा देश आहे, तिची बॉर्डर लागते. नेमकी व्हेनेझुएलाची का लागत नाही? ते सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. आता व्हेनेझुएला आणि यूएसए हा करंटला नाही का एक काय म्हणतात इश्यू चाललेला आहे. ते याचं लोकेशन प्रॉपर समजलं पाहिजे आणि इथं नाही का छोटे-छोटे कॅनडा इथं इथं छोटी-छोटी आइसलँड आहे ते सुद्धा समजलं पाहिजे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे झालं. आता इथं युरोपियन कॉन्टिनेंट आहे. युरोपियन कॉन्टिनेंटचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता ना, त्यावेळेस आपल्याला इथं नाही का इथल्या जे सीज आहे, मेडिटेरियन सीला कोणत्या देशांची बॉर्डर लागते, ते प्रॉपर रीड करा. इथं त्याच्यानंतर आहे ना, इथं स्टेट कोणती आहे, इथं नंतर त्याच्या हॉर्मुझ स्ट्रेट कोणतं आहे, इथनं कशा पद्धतीनं जायचं. त्याच्यानंतर अरेबियन सीच्या इथनं हा एक मार्ग आहे. सुएझ कॅनल म्हणलं, सुएझ कॅनल कशा पद्धतीने जातं. त्याच्यानंतर हे जे कंट्रीज आहे ना, या कंट्रीचे प्रॉपर लोकेशन बघून घ्या. त्याला आता फॉर एक्झाम्पल इथं गॉटलँड नावाचं आइसलँड आहे. त्याची कोणाची टेरिटरी आहे? नॉर्वे, स्वीडन, फिनलँड हे जे काही आहे ना, NATOचे सदस्य आहे की नाही आहे? त्याच्यानंतर ते युरोपियन युनियनचे सदस्य आहे का नाही? इथपर्यंत अभ्यास करायचा असतो ग्लोबल लेव्हलचा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इथपर्यंत अभ्यास करता ना, त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण येत नाही. आणि नंबर सेकंड आर्क्टिक ओशियनला कोणत्या देशांची बॉर्डर लागते कळालं का? ते पण सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि इथं छोटे-छोटे आइसलँड असतात ना, उद्या जर फ्युचरला जर एखाद्या विचारलं आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक क्वेशन सांगतो मी तुम्हाला. इथं हवाई आयलँड आहे. इथं हवाई नावाचं हवाई आयलँड आहे. हवाई आयलँड जर कुठे आहे फॉर एक्झाम्पल जर आपल्याला जर एखाद्या न्यूजमध्ये एक आर्टिकल आला हवाई आयलँडच्या रिलेटेड किंवा एखाद्या एक्झाममध्ये क्वेशन आला. आपल्याला हवाई आयलँड कुठं लोकेटेड आहे ते जर माहीत नसेल ना आपल्याला, तर ते समजणार नाही. फॉर एक्झाम्पल पॅसिफिक ओशियनमध्ये हवाई आयलँड नावाचं लोकेशन आहे. तर इकडं आहे का? नाहीये. म्हणजे आर्टिकल जे असतं ना, इतकं इम्पोर्टंट असतं. हा मॅप असतो ते इतका इम्पोर्टंट असतो ना, ज्यावेळेस तुम्ही न्यूजपेपर रीड करता, करंट अफेअर रीड करता ना, तेच ग्लोबल लेव्हलचा मॅप हा सुद्धा आपल्या समोर असला पाहिजे. ज्यावेळेस समोर असतो ना, 2च मिनिटात बघायचं आणि त्याला लिंक करत चालायचं. त्यामुळे काय होतं प्रिपरेशन करणं फार सोपं जात असतं. सो अशा पद्धतीनं प्रिपरेशन करायचं आहे. नंबर सेकंड इथं आफ्रिका नावाचा कॉन्टिनेंट आहे ना, आफ्रिका नावाच्या कॉन्टिनेंटमध्ये इथं जे लेक्स आहे ना, इथं जे लेक्स आहे व्हिक्टोरिया वगैरे, इथं मलावी वगैरे ह्या सगळ्या लेक्स प्रॉपर बघायच्या आहेत. त्याच्यानंतर याचे नाही का इकडे एक बघायचं, इकडे कोणत्या देशाची बॉर्डर लागते, इथं कोणत्या देशाची बॉर्डर लागते इथे. त्याच्यानंतर आहे ना, इथं इक्वेटर कोणकोणत्या देशातनं गेलेलं आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कोणकोणत्या देशातनं गेलेलं आहे, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न कुठनं-कुठनं गेलेलं आहे. त्याच्यानंतर आहे ना, हे जे काही कंट्रीज आहे ना, लँडलॉक कंट्री आहे. लँडलॉक कंट्रीचा सुद्धा आपण अभ्यास केला काय जे केला पाहिजे. त्यांची बॉर्डर आहे ना, समुद्राला किंवा इतर कुठे लागत नाही. ते लँडलॉक कंट्री असतात. सो म्हणजे उद्या जर क्वेशन जर पडला, तर आपलं मार्क्स नाही गेले पाहिजेत. त्यामुळे मी सांगतोय तुम्हाला एवढं डिटेलमध्ये. मी सुपरफिशियली सांगू शकतो तुम्हाला, "अरे, हे असं करा, हे तसं करा." पण ॲक्चुअली तुमच्या भविष्याचा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होईल, त्यावेळेस उद्या जर क्वेशन पडले, 1 मार्काने जर वर्ष-वर्ष, 2-2 वर्ष जायला लागले, 3-3 वर्ष जायला लागले. सो हे बेटर नसणार आहे. त्यामुळं काय होईल, भले आपल्याला 3 दिवस 2 दिवस लेट होईल, बट ते परमनंट झालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं तुम्हाला सांगतो, की सगळं डीपमध्येच करायचं आहे. सुपरफिशियली कुठली गोष्ट करायची नाही. म्हणजे काही गोष्टींचं डीपमध्येच केलं पाहिजे. पण ज्या गोष्टी सुपरफिशियल करायच्या, त्या गोष्टी सुपरफिशियलच केल्या पाहिजे. सो अशा पद्धतीनं प्रिपरेशन केलं पाहिजे. आणि अशा कॉन्टिनेंटचा पण चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा. एकदा कॅस्पियन सीला आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, एखादं लोकेशनला आपल्याला अभ्यास करायचा आहे, तो कशा पद्धतीने करायचा? इथं कॅस्पियन नावाचा सी आहे. तुम्हाला मी सांगतो एक एक्झाम्पल. कॅस्पियन नावाचा सी आहे. कॅस्पियन नावाच्या सीला नाही का कोणकोणत्या देशांची बॉर्डर लागते ते पहिले रीड करायचे. नंबर सेकंड त्याच्यामध्ये कोणती रिव्हर एंटर करते ते एक नंबर. थर्ड ते खारं पाणी आहे का गोड पाणी वगैरे त्याच्याबद्दल जिओग्राफी लोकेशननुसार अभ्यास करायचा. हे अशा पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन केलं ना, इथलं लोकेशन कळून येतं. त्या ब्लॅक सीला कोणकोणत्या देशांची बॉर्डर लागते. त्याच्यानंतर तिथं स्ट्रेट कोणती आहे, कळालं का? या पद्धतीनं प्रिपरेशन केलं पाहिजे. आणि इकडं आणि छोटे-छोटे आइसलँड असतात ना इकडं,
हे छोट्या आयलँडबद्दल सुद्धा अभ्यास केला पाहिजे. त्यांचे लोकेशन समजले पाहिजे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खाली टास्मेनिया नावाचा एक आइसलँड तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. ऑस्ट्रेलिया आणि टास्मेनिया इथे एक स्ट्रेट आहे. टास्मान सीच्या इथं. ते स्टेट कोणती ते सुद्धा माहीत असलं पाहिजे. न्यूझीलंड आणि साउथ आयलंड याच्यामध्ये सुद्धा एक स्टीवर्ट स्टेट आहे. ती सुद्धा माहीत असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय, इतका बारकाईने आपण अभ्यास केला पाहिजे. ज्यावेळेस आपण असा बारकाईने अभ्यास करतो ना, त्यावेळेस प्रिपरेशन करणं फार सोपं जात असतं. सो अशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि मूव्ह ऑन केलं पाहिजे. अशा पद्धतीने ऑक्सफोर्डचा सुद्धा आपलं डिटेल एनालिसिस केलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजे. सो थँक यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. ऑल द बेस्ट फॉर द एक्झाम.